हॅलो फ्रेंड्स, स्टडी सिम्प्लिफाईड या मराठी यूट्यूब चॅनलवर आपले मनापासून स्वागत. मी सागर बसमे. राज्यसेवा मुलाखतीचा मला 3 वेळा अनुभव आहे आणि सध्या मी डायरेक्टर ऑफ विदर्भ आय एस अकॅडमी अमरावती म्हणून काम पाहतोय. आज आपण या लेक्चरमध्ये नुकताच झालेल्या सब इन्स्पेक्टर एक्साइज या परीक्षेचा एक्सपेक्टेड कट ऑफ आणि काही डाऊटफुल क्वेश्चन याबाबत चर्चा करणार आहोत. तर मित्रांनो, आपण डाऊटफुल क्वेश्चन पाहण्याआधी आयोगाच्या फर्स्ट कीनुसार सर्व कॅटेगरीचा एक्सपेक्टेड कट ऑफ बघूयात. ओपन मेल या कॅटेगरीसाठी 54 ते 58च्या दरम्यान कट ऑफ लागू शकतो. ओपन फिमेलसाठी 46 ते 50, तर ओबीसी मेलसाठी 54 ते 58च्या दरम्यान कट ऑफ लागू शकतो. ओबीसी फिमेलसाठी 48 ते 52, एससी मेलसाठी 52 ते 56च्या दरम्यान, तर एससी फिमेलसाठी 44 ते 48च्या दरम्यान, एसटी मेलसाठी 44 ते 48च्या दरम्यान आणि एसटी फिमेलसाठी 40 ते 44च्या दरम्यान कट ऑफ लागू शकतो. आणि हे सर्व कट ऑफ आम्ही केलेल्या सर्वेनुसार आणि आम्हाला एक्सपेक्टेड असणारे आहेत पहिल्या कीनुसार. तर मित्रांनो, डाऊटफुल क्वेश्चन्समध्ये आपला पहिला क्वेश्चन आहे, आझाद हिंद फौजेचे संस्थापक कोण होते? यासाठी आपल्याला दुसऱ्या महायुद्धाच्या दरम्यान काय घडले हे माहीत असणे आवश्यक आहे. दुसऱ्या महायुद्धाच्या दरम्यान एशिया फॉर एशियन्स अशी घोषणा देत जपानी सैन्य हळूहळू आशिया पादाक्रांत करण्यासाठी निघाला होता. ते करत असताना त्यांना मलेशिया आणि फिलिपिन्समध्ये एक भारतीय सैनिकांची तुकडी त्यांच्या हाती लागली, जी की त्यांच्या हाती लागल्यानंतर जापनीज सैन्यांना ब्रिटिशांविरुद्ध मदत करण्यासाठी तयार होती. तेव्हा कॅप्टन मोहन सिंग याला जापनीज सैन्यांनी पुढे केले आणि कॅप्टन मोहन सिंग याच्याच अध्यक्षतेखाली आझाद हिंद फौजेची सर्वात पहिल्यांदा डिसेंबर 1942ला स्थापना केली. म्हणजेच आझाद हिंद फौजेचे संस्थापक कोण असं जर विचारलं तर त्याचं उत्तर येईल कॅप्टन मोहन सिंग. परंतु कॅप्टन मोहन सिंग आणि जापानीज जे प्रमुख असतात त्यांच्याशी वाद झाल्यामुळे त्यांना आझाद हिंद फौज सोडावी लागली. त्यानंतर आझाद हिंद फौजेला कुठलाही नेता उरला नाही. तेव्हा रासबिहारी बोस यांच्या सांगण्यावरून 1943ला सुभाषचंद्र बोस यांनी सर्वप्रथम आझाद हिंद फौजेचे पुनर्संघटन केले. परत एकदा ऐका, आझाद हिंद फौजेचे पुनर्संघटन केले, संस्थापक नव्हे. म्हणून जर असा प्रश्न विचारला आझाद हिंद फौजेचे संस्थापक कोण, तर ते होते कॅप्टन मोहन सिंग. आणि आझाद हिंद फौजेचे पुनर्संघटन कोणी केले, तर ते होते सुभाषचंद्र बोस. आयोगाने याचे उत्तर सुभाषचंद्र बोस दिलेले आहे. त्यामुळे हा क्वेश्चन डाऊटफुल होतो. आपला पुढचा डाऊटफुल क्वेश्चन हा आहे, ज्याच्यामध्ये आयोगाने आपल्याला किती ऊर्जा तयार होते हे विचारलेलं आहे. जेव्हा स्पेसिफिक हीट दिलेली असते तेव्हा ऊर्जा काढण्याचा फॉर्म्युला असतो Q = mcp डेल्टा T, ज्यामध्ये आयोगाने आपल्याला मास 10 ग्रॅम दिलेले आहे, म्हणजेच 0.01 किलोग्रॅम, कारण आपल्याला स्पेसिफिक हीटमध्ये किलोग्रॅम दिलेले आहे. त्यानंतर आपल्याला दिलेली आहे स्पेसिफिक हीट, ती आहे 4200 आणि टेम्परेचर डिफरन्स दिलेला आहे 100 आणि 30, म्हणजे 100 - 30 = 70. हे कॅल्क्युलेट केल्यानंतर आपल्याला येणारी ऊर्जा जूलमध्ये मिळते 2940, ज्याला आपण किलो जूलमध्ये कन्वर्ट केल्यानंतर 2.94 मिळते. म्हणजे याचं उत्तर 2.94 येते. परंतु या प्रश्नामध्ये प्रॉब्लेम हा आहे की आपल्याला तापमान डिग्री सेल्सिअसमध्ये दिलेले आहे आणि स्पेसिफिक हीट डिग्री केल्विनमध्ये दिलेली आहे. त्यामुळे येथे कॉन्ट्राडिक्शन निर्माण होते आणि 2.94 किलो जूल हा पर्याय, म्हणजे हे दिलेले आयोगाने दिलेले उत्तर हे डाऊटफुल बनते. या प्रश्नामध्ये आयोगाने आपल्याला भारत सरकारची प्राथमिक तूट जीडीपीच्या टक्केवारी दृष्टीने ऋण केव्हा होती हे विचारलेले आहे. यासाठी आपल्याला थोडा बॅकग्राऊंड माहीत असणे आवश्यक आहे. 2006-07 आणि 7-8 हे 2 अशी वर्ष होते जेव्हा भारताचा जीडीपी ग्रोथ रेट हा जवळपास 10ला जाऊन टेकलेला होता, म्हणजेच 10% जाऊन टेकलेला होता. या कालखंडामध्ये अमेरिकेने क्वांटिटेटिव्ह इझिंग ही पॉलिसी वापरली होती. क्वांटिटेटिव्ह इझिंग या पॉलिसीमध्ये त्यांनी लोन वाटायला सुरुवात केली, जे लोन भारताने पण घ्यायला सुरुवात केली. लोन घेतल्यानंतर त्यावर इंटरेस्ट पण मोठ्या प्रमाणात द्यावा लागतो. प्राथमिक तूट जेव्हा आपण काढत असतो तेव्हा आपल्याला फिस्कल डेफिसिटमधून इंटरेस्ट पेमेंट हे वजा करायचे असतात. जर आपण लोन जास्त घेतले तर आपल्याला इंटरेस्ट पेमेंट पण मोठ्या प्रमाणात करावं लागतात आणि इंटरेस्ट पेमेंट जर आपण मोठ्या प्रमाणात केले तर आपली प्राथमिक तूट ही निगेटिव्हमध्ये जायला लागते.
2006-7 आणि 7-8 या कालखंडामध्ये भारताने लोन्स मोठ्या प्रमाणात घेतले, त्यामुळे या कालखंडामध्ये प्राथमिक तूट ही जीडीपी टक्केवारीच्या दृष्टीने ऋण होती. आयोगाने याचे उत्तर 2007-8 आणि 8-9 दिलेले आहे, जे की माझ्या दृष्टीने 6-7 आणि 7-8 असायला हवे होते. तर मित्रांनो, आपला पुढचा डाऊटफुल क्वेश्चन हा आहे, ज्याच्यामध्ये आपल्याला आयोगाने भारताच्या आयातदार देशांचा वरून खाली क्रम लावण्यासाठी सांगितलेले आहे, ज्यामध्ये आयोगाने उत्तर दिलेले आहे चीन, सौदी अरेबिया, UAE आणि USA. नो डाऊट चीनकडून दिवसेंदिवस आपली इम्पोर्ट वाढतच चाललेली आहे. आपण त्यांच्याकडून इलेक्ट्रॉनिक गुड्स मोठ्या प्रमाणात इम्पोर्ट करतो, परंतु सध्याच्या आकडेवारीनुसार USA सेकंड नंबरला पोहोचलेला आहे, ज्यांच्याकडून आपण बॉयलर, त्यानंतर न्यूक्लिअर रिॲक्टर मोठ्या प्रमाणात इम्पोर्ट करतो. सौदी अरेबिया आणि UAE हे मागच्या वर्षी हे आघाडीवर असणारे इम्पोर्ट कंट्रीज होत्या, परंतु आता त्या राहिलेल्या नाही आहेत, कारण या कंट्रीजकडून बेसिकली आपण ऑइल इम्पोर्ट करतो. परंतु या ओपेक संघटनेचे सदस्य असल्यामुळे आपल्याला मिळणारे ऑइल हे एकतर महागडे आणि त्याच्यामध्ये अनसर्टन्टी मोठ्या प्रमाणात असते. म्हणून इंडियन रिफायनरीज सध्या आफ्रिकन कंट्रीज आणि लॅटिन अमेरिकन कंट्रीज या देशांना ऑइलसाठी जास्त प्रेफरन्स देत आहे. म्हणून सध्याच्या आकडेवारीनुसार चीन, USA, सौदी अरेबिया आणि UAE हे योग्य उत्तर असायला हवे. या प्रश्नामध्ये आयोगाने आपल्याला जोड्या लावा विचारलेले आहे. याच्यामध्ये आपल्याला माहीतच आहे की सकाळ न्यूजपेपर हा पुण्यावरून पब्लिश होत होता, म्हणून डचं उत्तर हे 4 असायला हवे, आणि दिनमनी हा न्यूजपेपर मद्रासवरून पब्लिश होत असल्यामुळे कचं उत्तर 2 असायला हवे. याचे उत्तर आयोगाने ऑप्शन क्रमांक 2 दिलेले आहे, जे की 1 असायला हवे होते. तर मित्रांनो, या प्रश्नामध्ये आपल्याला 1 मे 1960 रोजी महाराष्ट्र राज्य निर्मिती सोहळ्याचे उद्घाटन कोणाच्या हस्ते करण्यात आले असे विचारलेले आहे. आपल्याला माहीतच आहे की 1 मे 1960 रोजी महाराष्ट्र राज्य निर्माण झाले. याची घोषणा 1 मे 1960 रोजीच जवाहरलाल नेहरू यांनी केली होती, परंतु याच्या निर्मिती सोहळ्याचे उद्घाटन हे यशवंतराव चव्हाण यांनी केले, जे की आपल्याला स्वातंत्र्योत्तर महाराष्ट्र या चॅप्टरमध्ये 11वी स्टेट बोर्डाच्या पुस्तकात दिलेले आहे. आयोगाने याचे उत्तर धनंजयराव गाडगीळ दिलेले आहे, जे की यशवंतराव चव्हाण असायला हवे होते. तर मित्रांनो, हे होते आपले सर्व डाऊटफुल क्वेश्चन. हे सर्व प्रश्न आम्ही आयोगाला पाठवतोयच. तुम्हाला या पेपरमध्ये काही क्वेश्चन्स डाऊटफुल वाटत असतील तर आम्हाला खाली कमेंट या सेक्शनमध्ये कळवा. हॅव अ नाईस डे.